नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलवर। येथे तुम्हाला दररोजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर सराव करता येईल। तर चला सुरू करूया। आज आपण जानेवारी 12 या दिवसातील काही महत्त्वाच्या चालू घडामोडींवर आधारित प्रश्न बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आजचा पहिला प्रश्न असा आहे की 12 जानेवारी हा दिवस भारतात कोणता राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो? यासाठी खालील पर्याय आहेत: ए. राष्ट्रीय शिक्षण दिन, बी. राष्ट्रीय युवा दिन, सी. राष्ट्रीय क्रीडा दिन, डी. राष्ट्रीय एकता दिन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. राष्ट्रीय युवा दिन। काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा। स्वामी विवेकानंद यांची जयंती। हा दिवस स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा केला जातो। सुरुवात: भारत सरकारने 1984 मध्ये हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित केला आणि 1985 पासून तो दरवर्षी साजरा केला जातो। उद्देश: विवेकानंदांचे विचार आणि आदर्श भारतीय तरुणांपर्यंत पोहोचवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे। आता आपण पुढील दुसरा प्रश्न बघूया। जागतिक आरोग्य शिखर परिषद 2026 कोठे पार पडली, ज्याचे प्रतिनिधित्व भारताने आज केले? यासाठी खालील पर्याय आहेत: ए. दिल्ली, बी. जिनिव्हा, सी. न्यूयॉर्क, डी. पॅरिस। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. जिनिव्हा। काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा। जागतिक आरोग्य संघटना WHO या परिषदेचे आयोजन प्रामुख्याने स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे केले जाते, जिथे WHOचे मुख्यालय आहे। भारताचा सहभाग: भारताने सर्वांसाठी आरोग्य हेल्थ फॉर ऑल या संकल्पनेवर भर देत डिजिटल आरोग्य क्रांतीवर आपले विचार मांडले। महत्त्व: जागतिक महामारी आणि भविष्यातील आरोग्य आव्हानांवर चर्चा करण्यासाठी ही परिषद अत्यंत महत्त्वाची ठरते। आता आपण तिसरा प्रश्न बघूया। अलीकडेच कोणत्या देशाने चंद्रावरील वसाहत प्रस्थापित करण्यासाठी ल्युनार-1 मिशन लॉन्च केले? यासाठी खालील पर्याय आहेत: ए. अमेरिका, बी. भारत, सी. चीन, डी. जपान। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. चीन। काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा। मिशनचे उद्दिष्ट: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मानवी वसाहत स्थापन करण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण करणे हे या ल्युनार-1 मिशनचे मुख्य लक्ष्य आहे। आंतरराष्ट्रीय स्पर्धा: अमेरिका, नासाच्या आर्टेमिस मोहिमेला प्रत्युत्तर म्हणून चीनने आपली ही महत्त्वाकांक्षी मोहीम वेगवान केली आहे। तंत्रज्ञान: या मिशनमध्ये प्रगत रोबोटिक्स आणि चंद्रावरील संसाधनांचा पाणी आणि माती वापर करून बांधकाम करण्याचे तंत्रज्ञान वापरले जात आहे। आता आपण पुढील चौथा प्रश्न बघूया। कोणत्या राज्याने जानेवारी 12 रोजी मुख्यमंत्री युवा कौशल्य योजना सुरू करण्याची घोषणा केली? यासाठी खालील पर्याय आहेत: ए. मध्य प्रदेश, बी. महाराष्ट्र, सी. राजस्थान, डी. गुजरात। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. महाराष्ट्र। काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा। घोषणा: महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय युवा दिनाचे जानेवारी 12 औचित्य साधून या योजनेची घोषणा केली। यालाच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असेही संबोधले जाते। उद्देश: राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव ऑन द जॉब ट्रेनिंग मिळवून देणे आणि त्यांची रोजगार क्षमता वाढवणे। मानधन स्टिपेंड: या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार 12वी पदविका पदवी दरमहा 6,000 ते 10,000 रुपयांपर्यंत विद्यावेतन दिले जाते। व्याप्ती: या योजनेद्वारे दरवर्षी लाखो तरुणांना विविध उद्योग आणि सरकारी आस्थापनांमध्ये प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे। आता आपण पाचवा प्रश्न बघूया। जागतिक बँकेच्या 12 जानेवारीच्या अहवालानुसार भारताचा 2025 मधील GDP विकास दर किती राहिला? यासाठी खालील पर्याय आहेत: ए. 6.5%, बी. 7.1%, सी. 7.5%, डी. 8.2%। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. 7.1%। काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा। जागतिक बँकेचा अहवाल 12 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स अहवालात ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे। भारताचे स्थान: जागतिक स्तरावर मंदीचे सावट असतानाही भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे। वाढीची कारणे: देशांतर्गत मागणीत झालेली वाढ, पायाभूत सुविधांवरील सरकारी खर्च आणि सेवा क्षेत्रातील मजबूत कामगिरी ही या विकास दरामागची प्रमुख कारणे आहेत। आता आपण पुढील 6वा प्रश्न बघूया। भारतातील पहिले पूर्णतः कार्यान्वित AI विद्यापीठ कोणत्या शहरात सुरू झाले? यासाठी खालील पर्याय आहेत: ए. बेंगळुरू, बी. हैदराबाद, सी. पुणे, डी. नोएडा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. हैदराबाद। काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा। ठिकाण: हे विद्यापीठ तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे उभारण्यात आले आहे, जे भारताचे प्रमुख तंत्रज्ञान केंद्र IT हब मानले जाते। सहकार्य:
हे विद्यापीठ सरकारी आणि आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या सहकार्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI मधील प्रगत संशोधनासाठी तयार करण्यात आले आहे. उद्देश: जागतिक स्तरावर AI क्षेत्रात भारताचे नेतृत्व सिद्ध करणे आणि कुशल मनुष्यबळ तयार करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. विशेषतः हे पूर्णपणे कार्यान्वित फुली फंक्शनल विद्यापीठ असून येथे पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन स्तरावरील अभ्यासक्रम शिकवले जातात. आता पुढील 7वा प्रश्न बघूया. मिराज-2026 मिराज 2026 हे अलीकडेच चर्चेत राहिलेले काय आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. नवीन क्षेपणास्त्र, बी. फायटर जेट, सी. सायबर सुरक्षा सॉफ्टवेअर, डी. हवामान उपग्रह. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. सायबर सुरक्षा सॉफ्टवेअर. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. स्वरूप: मिराज-2026 हे प्रामुख्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI वर आधारित एक प्रगत सायबर सुरक्षा प्लॅटफॉर्म आहे. कार्य: हे सॉफ्टवेअर विशिंग, व्हॉइस फिशिंग आणि सोशल इंजिनिअरिंगसारख्या अत्याधुनिक सायबर हल्ल्यांपासून संस्थांचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. महत्त्व: 2026 मधील वाढत्या डिजिटल धोक्यांना रोखण्यासाठी आणि सायबर सुरक्षेची मानके सिक्युरिटी स्टँडर्ड्स मजबूत करण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. आता आपण 8वा प्रश्न बघूया. जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प शक्ती-1 कोठे कार्यान्वित झाला? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. गुजरात, बी. राजस्थान, सी. कर्नाटक, डी. तामिळनाडू. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. राजस्थान. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. स्थान: हा प्रकल्प राजस्थानमधील थरच्या वाळवंटात उभारण्यात आला आहे, जिथे सूर्यप्रकाशाची उपलब्धता सर्वाधिक आहे. क्षमता: शक्ती-1 हा प्रकल्प त्याच्या प्रचंड वीज निर्मिती क्षमतेमुळे जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा पार्क सोलार पॉवर पार्क ठरला आहे. पर्यावरणपूरक: या प्रकल्पामुळे कार्बन उत्सर्जनात मोठी घट होणार असून भारताच्या नूतनीकरणक्षम ऊर्जा रिन्युएबल एनर्जी लक्ष्याला मोठी गती मिळणार आहे. विक्रम: यापूर्वी कर्नाटकातील पावागडा आणि गुजरातचे प्रकल्प चर्चेत होते, परंतु शक्ती-1 ने आता अव्वल स्थान पटकावले आहे. आता आपण 9वा प्रश्न बघूया. 12 जानेवारी 2026 रोजी भारतीय लष्कराने कोणत्या स्वदेशी ड्रोनचे यशस्वी परीक्षण केले? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. लक्ष्य-2, बी. अग्नि-D, सी. रक्षक-2026, डी. त्रिशूल-9. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. रक्षक-2026. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. स्वदेशी बनावट रक्षक-2026 हे ड्रोन पूर्णपणे भारतात विकसित करण्यात आले असून ते आत्मनिर्भर भारत मोहिमेचा एक भाग आहे. वैशिष्ट्य: हे एक प्रगत देखरेख, सर्व्हेलन्स आणि कठीण भूप्रदेशात साहित्य पोहोचवण्यास सक्षम असलेले ड्रोन आहे. क्षमता: हे ड्रोन उंचावरील भागात हाय अल्टिट्यूड उडण्यासाठी डिझाइन केले असून ते कोणत्याही हवामानात कामगिरी करू शकते. चाचणी: 12 जानेवारीच्या यशस्वी परीक्षणामुळे भारतीय लष्कराची टेहळणी करण्याची ताकद अधिक वाढली आहे. आता पुढील 10वा प्रश्न बघूया. युवा संवाद 2026 या कार्यक्रमाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, बी. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सी. क्रीडा मंत्री, डी. गृहमंत्री. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. पंतप्रधान नरेंद्र मोदी. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. प्रसंग: राष्ट्रीय युवा दिनानिमित्त जानेवारी 12 आयोजित या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील युवकांशी थेट संवाद साधला. संकल्पना: विकसित भारत @ 2047 या ध्येयामध्ये तरुणांचा सहभाग आणि त्यांची भूमिका यावर या कार्यक्रमात प्रामुख्याने भर देण्यात आला. उद्देश: तरुणांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देणे आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात त्यांना सहभागी करून घेणे हा या संवादाचा मुख्य उद्देश होता. आता आपण 11वा प्रश्न बघूया. कोणत्या भारतीय चित्रपटाला जानेवारी 12 रोजी गोल्डन ग्लोब 2026 मध्ये विशेष पुरस्कार मिळाला? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. द लास्ट शो, बी. भारत गाथा, सी. द हिमालयन टायगर, डी. साऊथ इको. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. द हिमालयन टायगर. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. पुरस्कार: 83व्या गोल्डन ग्लोब 2026 पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला विशेष बहुमान प्राप्त झाला. कथानक: हा चित्रपट हिमालयातील जैवविविधता आणि वन्यजीव संरक्षणावर आधारित असून त्याच्या उत्कृष्ट छायाचित्रणासाठी आणि मांडणीसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. महत्त्व: जागतिक स्तरावर भारतीय चित्रपटांची आणि विशेषतः निसर्ग संवर्धनावर आधारित माहितीपटांची दखल घेतली जात असल्याचे हे उत्तम उदाहरण आहे. आता पुढील 12वा प्रश्न बघूया. 12 जानेवारी 2026 रोजी इस्रोने कोणत्या नवीन रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी घेतली? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. विकास-2, बी. गगनशक्ती, सी. C-30, CE-30, डी. ध्रुव इंजिन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. C-30, CE-30.
काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. क्रायोजेनिक इंजिन CE-30 क्रायोजेनिक इंजिन 30 हे इस्रोने विकसित केलेले एक शक्तिशाली क्रायोजेनिक इंजिन आहे. वापर हे इंजिन भविष्यातील जड उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी आणि भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. चाचणी तामिळनाडूतील महेंद्रगिरी येथील इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्स IPRC मध्ये ही यशस्वी चाचणी घेण्यात आली. वैशिष्ट्य हे इंजिन पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे असून यामुळे भारताची अंतराळात अधिक वजन वाहून नेण्याची क्षमता वाढणार आहे. आता पुढील 13वा प्रश्न बघूया. 12 जानेवारी 2026 रोजी कोणत्या देशाला आशियाई जलद बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2026 एशियन रॅपिड चेस चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद मिळाले? यासाठी खालील पर्याय आहेत. A. रशिया, B. चीन, C. भारत, D. उझबेकिस्तान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय C. भारत. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. भारतीय खेळाडूंची कामगिरी या स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर्सनी चमकदार कामगिरी करत चीन आणि उझबेकिस्तानच्या बलाढ्य खेळाडूंना मागे टाकून हे विजेतेपद पटकावले. यजमान देश 2026च्या या महत्त्वपूर्ण चॅम्पियनशिपचे आयोजन आशियाई बुद्धिबळ महासंघाद्वारे करण्यात आले होते. महत्त्व बुद्धिबळ क्षेत्रात भारताचे वाढते वर्चस्व या विजयातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विशेषतः राष्ट्रीय युवा दिनी मिळालेला हा विजय भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरला. आता पुढील 14वा प्रश्न बघूया. भारतातील पहिल्या हायड्रोजन कोस्टल व्हेसलचे लोकार्पण 12 जानेवारीला कोठे करण्यात आले? यासाठी खालील पर्याय आहेत. A. मुंबई, B. कोची, C. विशाखापट्टणम, D. चेन्नई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय B. कोची. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. हरित ऊर्जा हे भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजनवर आधारित जलवाहतूक जहाज आहे जे पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. निर्मिती या जहाजाची बांधणी कोचिन शिपयार्ड लिमिटेड CSL द्वारे करण्यात आली आहे. उद्देश सागरी वाहतुकीमध्ये कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे आणि शाश्वत ऊर्जेचा वापर वाढवणे हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे. तंत्रज्ञान हे जहाज हायड्रोजन फ्युएल सेलवर चालते ज्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण नगण्य होते. आता आपण आजचा शेवटचा 15वा प्रश्न बघूया. युनेस्कोने 12 जानेवारीला भारतातील कोणत्या वारसास्थळाला 2026चा जागतिक पर्यटन वारसा म्हणून नामांकन दिले? यासाठी खालील पर्याय आहेत. A. अजिंठा लेणी, B. धोलावीरा, C. हम्पी, D. लोणावळा किल्ले. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय D. लोणावळा किल्ले. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. नामांकन युनेस्कोने 12 जानेवारी 2026 रोजी लोणावळा परिसरातील ऐतिहासिक किल्ल्यांना त्यांच्या अद्वितीय वास्तुकला आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी जागतिक पर्यटन वारसा म्हणून नामांकन दिले आहे. ऐतिहासिक महत्त्व हे किल्ले छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या शौर्याचे प्रतीक आहेत. पर्यटन या नामांकनामुळे महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळणार आहे. संवर्धन या विशेष दर्जामुळे या किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून मदत मिळण्याची शक्यता वाढली आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे 15 चालू घडामोडींचे प्रश्न. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच रोजच्या चालू घडामोडींच्या अपडेट्ससाठी आपल्या डेली करंट अफेअर्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उद्या पुन्हा भेटूया नवीन प्रश्नांसह. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद.